नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आले, पण आज आगळा वेगळा ब्लॉग आहे जरा आपला। परत मागचा चॅलेंजचा तर ब्लॉग होताच, तर आता आपण चालू आहे नवीन स्विफ्टच्या लॉन्चिंगला। तर माझा आपला मित्र आहे दररोजचा, आणि आपला साहिल डोईफोडे, ॲडव्हेंचर विथ साहिल डोईफोडे, तो पण आपल्यासोबत आलेला आहे आज। तर इथे कुठला मोटर्स आहे रे? मारुतीचा आहे। तर नवीन आपली स्विफ्ट लॉन्च होते 4th जनरेशन, तर त्यासाठी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे। तर बघा आपण तिथे जाऊया, नवीन फीचर्स काय काय ते पण बघा। तर बघा तिथे थांबला आपला साहिल डोईफोडे, दिसणार नाही तो। तर आता बघूया आपण मारुतीच्या शोरूममध्ये जाऊन लॉन्चिंग करू आपण नवीन, आणि काय काय फीचर्स ते तुम्हाला कळेल। तर लास्टपर्यंत नक्की ब्लॉग बघा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। देखो अपना साहिल खडा आहे बघा, हे शोरूम आहे, या शोरूममध्ये लॉन्चिंग आहे नवीन। आता आतमध्ये जाऊन आपण बघूया। मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे, कार लॉन्चिंगला आलेलो आहे। तर इथे आपली नवीन स्विफ्ट जनरेशन 4th जनरेशन आहे, आता रिव्हील करणार आहे। हे आपलं शोरूम आहे, पूर्ण फुल जोरात तयारी झालेली आहे। तर आता बघूया कशी आपली 4th जनरेशन दिसते। फायनली लुक बघा, फर्स्ट लुक म्हणजे आपल्या चॅनलवरती। तर आता आपण आपल्याला फीचर्स दाखवणार आहे आपलं। तर हा न्यू लुक आहे आपला न्यू स्विफ्टचा। फीचर्स काय काय असणार आहे तर सगळे आपण रिव्हील करू, त्यांचा तरी म्हणजे असेल तिथं आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देईल ऑल अबाउट द स्विफ्ट, लाईक याची काय काय फीचर्स आहेत, काय काय आहे सगळं। स्टे इन ब्लॉग। तर ना फायनली आपण बसलेलो आहे न्यू कारमध्ये। तर दादा तुझा एकदा शॉर्ट इंट्रो दे तुझा। माझं नाव अजिंक्य पोकरकर, मी सिमरन मोटर्स पनवेल या ठिकाणी काम करतो। गाडीची आज नवीन स्विफ्ट लॉन्च होते आज। तर नवीन स्विफ्ट टोटली स्पोर्टी मॉडेल नवीन लॉन्च झालेलं आहे। ऑलरेडी स्विफ्टचे जवळजवळ 30 लाखापर्यंत ऑलरेडी कार परचेसर आहेत। त्यातल्या त्यात ही नवीन अजून ॲड ऑन झालेली, तर नक्कीच हा नंबर अजून द्विगुणित होणारच आहे फॉर शुअर सांगतो मी, कारण की गाडीमध्ये खूप सारे नवीन फीचर्स आणि गाडी जी आहे ती स्पोर्टी पहिलीपासून होती, अजून त्याहून जास्त स्पोर्टी गाडी आता आलेली आहे। तर त्याचं थोडंसं फीचर्सबद्दल सांगायला गेलं तर फर्स्ट ऑफ ऑल जे आजकाल जास्त जरुरी झालं ते म्हणजे फक्त सेफ्टी। तर सेफ्टी वाईज बघायला गेलं तर तुम्हाला पहिल्यांदा ज्या स्विफ्टमध्ये बेस मॉडेलपासून म्हणजे थोडक्यात तुम्ही कोणती मॉडेल परचेस करा, बेस घ्या टॉप घ्या, बेस मॉडेलपासून तुम्हाला 6 एअरबॅग या गाडीमध्ये तुम्हाला येऊन जातात। म्हणजे हे फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला चालू झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला बेस मॉडेलपासूनच जे नेसेसरी जे फीचर्स आहेत, जसं 4 पॉवर विंडो, देन ऑटो अप ड्रायव्हर पॉवर विंडो, अँटी पिंच म्हणा, किंवा मग तुम्हाला बेसिकपासूनच टिल्ट स्टेअरिंग म्हणा, बरेचसे फीचर्स गाडीमध्ये ॲड ऑन झालेले आहेत। नवीन स्विफ्टमध्ये आता टोटली 9 इंचेसचा हा जो डिस्प्ले आहे खालच्यामध्ये आलेला आहे। तुम्हाला स्मार्ट प्ले प्रो प्लस हा याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे। ऑटो AC यामध्ये आलेला आहे। जो समोरचा डॅशबोर्ड आहे टोटली चेंज केलेला आहे। त्यानंतर बघायला गेलं तर तुम्हाला याच्यामध्ये वायरलेस चार्जिंग ही नवीन एक फीचर्स याच्यामध्ये ऑन झालेलं आहे। तुमचा मोबाईल तुम्ही फक्त पुट डाऊन करायचा आहे आणि ऑटोमॅटिकली तो वायरलेस चार्जिंग जो सपोर्ट फोन आहे तो चार्जिंग स्टार्ट होणार आहे याच्यामध्ये। गाडीमध्ये स्टेअरिंग वाईज बघायला गेलं तर तुम्हाला याच्यामध्ये ग्लॉसी फिनिशिंग दिलेली आहे, त्या विथ स्टेअरिंग रॅप। तर तुम्हाला याच्यामध्ये क्रूज कंट्रोल पाहायला भेटतं। गाडी विदाऊट तुम्ही ॲक्सेलरेशन काही अबव 40 स्पीड तुम्ही गाडी क्रुझिंग करू शकता गाडीमध्ये। आणि म्युझिक सिस्टम जे आहे टोटली तुम्हाला स्टेअरिंगवर त्याचे कंट्रोल्स भेटतात। म्युझिक सिस्टमला टोटली टचस्क्रीनला टच करायची गरज देखील पडत नाही, स्टेअरिंगवरतीच तुम्ही पूर्ण कंट्रोल करू शकता। तर बरेचसे फीचर्स सांगायला गेलं तर बरेचसे ॲड ऑन फीचर्स, बटन स्टार्ट झाली, गाडी तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये येते। आणि मेन गोष्ट म्हणजे जे इंडियामध्ये पहिल्यांदा जे इंजिन लॉन्च झाले ते आहे Z सिरीज इंजिन, ते पहिल्यांदा स्विफ्टमध्ये न्यूली लॉन्च झालेलं आहे। तर त्यासाठी मनापासून खूप आनंद वाटतो की आपल्या मारुती सुझुकी कारमध्ये पहिलं जे इंजिन लॉन्च झालं Z सिरीज ते आपल्या स्विफ्टमध्ये आलेलं आहे, जे स्पोर्टिंग मॉडेल आहे त्यामध्ये। तर बरेचसे फीचर्स अजून तुम्हाला एक्सप्लेन करतो मी बऱ्यापैकी। आता आपण इंजिन बघूया, मागचा बूट स्पेस बघा केवढा असणार आहे, मागे सीटिंग पण बघा कसं। आता पुढे तर बसलो एकदम म्हणजे लाईक कम्फर्टेबल फिलिंग आहे एकदम मस्त। आता मागे जाऊन आपण बघा
तर आपला दादा आपला पूर्ण शो करेल पूर्ण गाडीचे लाईक फंक्शन पण सांगेल आणि काय काय ॲव्हरेज आहे काय. आणि दादा बुकिंग वगैरे करायचं असेल तर सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन देईल आता. मित्रांनो आपल्याला आता इंजिनमध्ये काय काय नवीन ॲड ऑन झालेलं आहे, लाईक मागच्या स्विफ्टमध्ये काय काय होतं आणि आता या स्विफ्टमध्ये काय काय ॲड ऑन झालेलं आहे ते इन्फॉर्मेशन देतील आपल्याला. मित्रांनो बघू शकता आता ही नवीन गाडी जी लॉन्च झाली त्याच्यामध्ये झेड सिरीज इंजिन आलेलं आहे. ऑल इन झेड सिरीज 1.2 लिटरचं इंजिन आहे गाडीमध्ये, 3 सिलेंडर इंजिन आहे. सो तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गाडीचा जो मायलेज आहे सर्वात एफिशियंटली जी आहे ती असेल आपली गाडी स्विफ्ट. सर्वात जास्त हायेस्ट मायलेज तिचा ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला 25.75चा तुम्हाला पर किलोमीटरमध्ये तुम्हाला मायलेज भेटेल. आणि दुसरी गोष्ट 24.80 किलोमीटरचं तुम्हाला मायलेज मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी पाहायला भेटेल. टोटली न्यूली झेड सिरीज इंजिन तुमच्या समोर आहे. गाडी टोटली 3 लूक आहे. तर इंजिनचा फील हा तुम्हाला चालवल्याशिवाय येणार नाही मित्रांनो. गाडी नक्की तुम्ही आमका चालवून बघा, तुम्हाला टोटली गाडीचा जो थ्रिल आहे तो तुम्हाला नक्कीच अनुभवायला भेटेल. तर नक्की गाडी चालवून बघा ना. ओव्हर आहे, बूट स्पेस पण एकदम मस्त आहे फुल. आतमध्ये आपला साईन देतोय, बूट स्पेस एकदम असं जास्त लगेच बसू शकतं. किती लिटर आहे बूट स्पेस? 265 लिटर्स. 265 लिटरचा बूट स्पेस आहे मस्त. बिकॉज आणि हा टॉप व्हेरियंट आहे ना? ओके, हा टॉप व्हेरियंट. त्याचा लुक वाईज पण एकदम म्हणजे आधीची जी स्विफ्ट आहे ती वेगळी होती. त्याचा लुक पण असा स्पोर्टी लुक दिलेला ना, मस्त क्लासी लुक. कंट्रोल दिया गया है, न्यू क्लस्टर मीटर दिया गया है विद पुश स्टार्ट बटन. और सबसे बेटर चीज इसमें दी गई है कि 3 जो वेरिएंट दिए गए हमारे VXI ऑप्शनल, ZXI एंड ZXI प्लस, जिसमें स्टैंडर्ड आपको सुजुकी कनेक्ट आएगा. सुजुकी कनेक्ट आपको ये फीचर्स देता है कि जिसमें आपकी गाड़ी कहीं पे चल रही है या आप किसी और को गाड़ी चलाने दे रहे हो या फिर कोई लेके गया तो आप उस चीज में आप पूरा मैपिंग कर सकते हो, उसको देख सकते हो कि बंदा गाड़ी कैसे चला रहा है, कहाँ लेके जा रहा है, क्या क्या फंक्शंस यूज कर रहा है.